आठवी संस्कृत 8.1 संबंधवाचकाः. संबंधवाचकाः म्हणजेच षष्ठी विभक्ती. यातील पिवळ्या बॉक्समध्ये जे शब्द आहेत ते आपण षष्ठी विभक्तीसाठी उपयोग करणार आहोत. पुल्लिंगीनुसार षष्ठी विभक्ती, स्त्रीलिंगीनुसार षष्ठी विभक्ती. यातूनच आपल्याला प्रश्नरचना पाहायला मिळत आहेत. वाक्य पाहू. कस्य पुत्रः रामः. दशरथस्य पुत्रः रामः. कोणाचा मुलगा राम? दशरथाचा मुलगा राम. कस्य पिता दशरथः. रामस्य पिता दशरथः. कोणाचे वडील दशरथ? रामाचे वडील दशरथ. या वाक्यांवरून आपल्याला सहसंबंध या दोनही वाक्यांमधला आणि दोनही शब्दांमधला कळतोय. पुढचं वाक्य. रावणस्य पुत्रः मेघनादः. रावणाचा पुत्र मुलगा हा मेघनाद. आता या वाक्यांना आपण कस्य या शब्दाची आपण विभक्ती जर वापरली किम सर्वनामाची षष्ठी तर आपल्याला प्रश्न तयार होणार आहेत. जसं डॅश पुत्रः दुर्योधनः कस्य पुत्रः दुर्योधनः. आता आपण उत्तर त्या ठिकाणी धृतराष्ट्र बाजूला आपल्याला पिवळ्या बॉक्समध्ये दिलेल्या त्याची षष्ठी करायची आहे. त्या शब्दाची धृतराष्ट्रस्य पुत्रः दुर्योधनः यानुसार येणारे. तिसरं वाक्य पाहूया आपण. डॅश डॅश लवः म्हणजेच कस्य पुत्रः लवः. इथे आपण श्रीरामस्य किंवा रामस्य पुत्रः लवः यानुसार आपण वाक्यरचना घेऊ शकतो आहे. पुढचं घेऊ आपण. वाक्य 4 नंबर. भीमस्य डॅश डॅश. भीमस्य पुत्रः घटोत्कचः यानुसार ही वाक्यरचना येईल. 2 बॉक्सच्या मध्ये आपल्याला पिता आणि पुत्र हा संबंध दर्शवलेला आहे. आता पिता सहसंबंध पाहूया. मेघनादस्य पिता रावणः. मेघनादाचे वडील रावण. दुर्योधनस्य डॅश डॅश. दुर्योधनस्य पिता धृतराष्ट्रः डॅश पिता रामः. आता या ठिकाणी लव या शब्दाची षष्ठी विभक्ती म्हणजेच लवस्य पिता रामः. 8वं वाक्य. डॅश पिता डॅश. यातली शेवटची जोडी म्हणजे भीम आणि घटोत्कचमधली आहे. घटोत्कचस्य पिता भीमः यानुसार वाक्यरचना बनवायच्या आहेत. 8.1.2 आता या देखील आपण 2 बॉक्समध्ये संबंध हा कवी यांचा दर्शवायचा आहे. वाक्य पाहूया. रामायणस्य कविः वाल्मिकीः. रामायणाचे कवी वाल्मिकी. महाभारतस्य कविः व्यासः. महाभारताचे कवी व्यास. तिसरं वाक्य. डॅश कविः कालिदासः. आता तिसरी जोडी आहे रघुवंशम. याचा आपण षष्ठी विभक्ती करणार. रघुवंशस्य कविः कालिदासः. 4 नंबरचं डॅश कविः जयदेव. आता गीत गोविंदम शब्द आहे त्या ठिकाणी षष्ठी करणार. गीत गोविंदस्य कविः जयदेव अशा प्रकारे आपण षष्ठी विभक्ती करणार आहोत. 8.1.3 यातील सहसंबंध पती आणि पत्नी असं दर्शवायचं आहे. पिवळ्या बॉक्समधले शब्द हे स्त्रीलिंगी रूप आहेत. यांची षष्ठी आपल्याला पुढील प्रमाणे करता येऊ शकणार आहे. वाक्य पाहू. कस्य पत्नी सीता. कोणाची पत्नी सीता. रामस्य पत्नी सीता. रामाची पत्नी सीता. कस्याः पतिः रामः. या ठिकाणी कस्याः आहे किम स्त्रीलिंगीची षष्ठी केलेली आहे. कस्याः पतिः रामः. कोणाचे पती राम. सीतायाः पतिः रामः. सीता हे आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. याची षष्ठी केलेली आहे. सीतायाः पतिः रामः. सीतेचे पती राम. आता पुढील वाक्य पाहू. डॅश पतिः लक्ष्मणः. आता उर्मिला या शब्दाची षष्ठी करायची आहे. उर्मिलायाः पतिः लक्ष्मणः. पुढचं डॅश पतिः माधवः. रमा या शब्दाची षष्ठी विभक्ती करायची. आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. रमायाः पतिः माधवः. पुढचं वाक्य.
पार्वत्याः पतिः शिवः. पार्वतीचे पती शिव. त्या ठिकाणी पार्वती हे इकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. याची षष्ठी विभक्ती पार्वत्याः यानुसार आहे. पुढचं वाक्य डॅश पतीः विठ्ठलः. या ठिकाणी रुक्मिणी या शब्दाची षष्ठी विभक्ती करायची आहे. रुक्मिण्याः पतीः विठ्ठलः यानुसार विभक्ती येणार आहेत. आता पुढचं वाक्य 5 नंबरचं डॅश पत्नी उर्मिला. आता या ठिकाणी जे शब्द आहे यांची षष्ठी विभक्ती आपण घेणार आहोत. डॅश पत्नी उर्मिला. आता लक्ष्मण याची विभक्ती आपण षष्ठी करणार आहोत. लक्ष्मणस्य पत्नी उर्मिला. डॅश पत्नी डॅश. पुढचं जे वाक्य आहे यामध्ये आपण डॅश पत्नी डॅश. माधवस्य पत्नी रमा. डॅश पत्नी पार्वती. या ठिकाणी शिव शब्दाची षष्ठी विभक्ती करणार आहोत. शिवस्य पत्नी पार्वती. 8वं वाक्य डॅश डॅश डॅश. या ठिकाणी विठ्ठलस्य पत्नी रुक्मिणी. अशा प्रकारे आपण सहसंबंध यांचा दर्शवणार आहोत. 8.1.4 तव तम. तव म्हणजेच तुझे, मम म्हणजेच माझे. तव हे युष्मत सर्वनामाची षष्ठी विभक्ती आहे आणि मम हे अस्मत् सर्वनामाची षष्ठी विभक्ती आहे. आता वाक्य पाहूया. एषा मम पाठशाला. ही माझी पाठशाळा. एषा तव पाठशाला. ही तुझी पाठशाला. एषः मम स्यूतः. स्यूतः म्हणजेच पिशवी, दप्तर. हे माझे दप्तर. एतस्य वर्णः नीलः. याचा रंग निळा आहे. एषा तव कूपी. कूपी म्हणजेच पाण्याची बाटली. ही तुझी पाण्याची बाटली. एतस्याः वर्णः रक्तः. रक्तः म्हणजेच लाल. हिचा रंग लाल आहे. 8.1.5 तस्य तस्याः. या ठिकाणी पण षष्ठी विभक्तीचा वापर आहे. त्याचे, तिचे. तद सर्वनामाची रूप आहेत. पुल्लिंगी व स्त्रीलिंगी. तत्पुल्लिंगी तस्य, तत्स्त्रीलिंगी तस्याः. षष्ठी विभक्ती. वाक्य पाहू. सः बालकः. तो मुलगा आहे. तद तस्य पुस्तकं. ते त्याचे पुस्तक आहे. पुस्तकस्य नाम आमोदः. पुस्तकाचे नाव आमोद आहे. सा तस्य लेखनी. ती त्याची लेखणी आहे, पेन आहे. तस्याः वर्णः कृष्णः. कृष्णः म्हणजेच काळा. तिचा रंग काळा आहे. पुढची वाक्य. सा महिला. ती महिला आहे. तस्याः शाटिका पीता. तिची साडी पीता म्हणजेच पिवळ्या रंगाची आहे. तस्याः स्यूतः कृष्णः. स्यूतः म्हणजेच पिशवी, पर्स. तिची पर्स काळी आहे. कृती दिलेली आपल्याला. छात्रः स्वसमीपे तथा च दूरे उपविष्टस्य छात्रस्य नाम कथयति. विद्यार्थी जवळ असणाऱ्या विद्यार्थी किंवा दूरच्या विद्यार्थ्यांविषयी सांगतील किंवा बोलतील. भाषाभ्यासः योग्येन रूपेण गीतं पूरयत. योग्य रूपाने गाणं पूर्ण करा. आता या ठिकाणी जे कंसातली नावं यांची षष्ठी करायची. काक असेल तर काकस्य. आम्र असेल आम्रस्य. पर्ण असेल पर्णस्य. गगन गगनस्य. वाक्य पुढील प्रमाणे होतील. काकस्य वर्णः कृष्णः कृष्णः. आम्रस्य वर्णः पीतः पीतः. पर्णस्य वर्णः हरितः हरितः. गगनस्य वर्णः नीलः नीलः. दुसरा प्रश्न. वाक्याने लिखत. आता या ठिकाणी आपल्याला काही नावं गोलात टाकून दाखवली आहेत. शर्करा, स्वादः, मधुरः, यानं, वेगः, अधिकः, बालकः, युतकं, मलिनं, नदी, जलम, शीतम. आता यातील पहिली जी रचना आहे यांची आपण षष्ठी करणार आहोत. शर्करा शब्दाची षष्ठी स्त्रीलिंगी म्हणून शर्करा याहा.
यानं षष्ठीविभक्ती यानस्य, बालक षष्ठीविभक्ती बालकस्य आणि नदी नद्याः. वाक्य पाहूया. शर्करायाः स्वादः मधुरः, यानस्य वेगः अधिकः, बालकस्य युतकं मलिनं, नद्याः जलं शीतम्. प्रश्न तिसरा. मेलनं कुरुत. आता या ठिकाणी दोन प्रकारचे जोड्या आपल्याला जोडायचे आहेत. एषः त्याची जोडी येईल षष्ठी विभक्ती एतस्य, तद षष्ठी विभक्ती तस्य, अहम षष्ठी विभक्ती मम, त्वम तव आणि एषा एतस्याः याप्रमाणे या मेलनं कुरुच्या जोड्या येतील. प्रश्न क्रमांक 4. या ठिकाणी आपल्याला दिलेल्या शब्दांची षष्ठी विभक्ती करायची आहे. सूर्यः सूर्यस्य, माला असल्यास षष्ठी विभक्ती स्त्रीलिंगी मालायाः, नदी षष्ठी विभक्ती स्त्रीलिंगी इकारांत नद्याः, आणि जलम नपुंसकलिंगी शब्द आहे त्याची पण विभक्ती जलस्य, याप्रमाणे इतर विभक्ती करता येऊ शकतात. आणि अहम, एषा, त्वम, तत् ही जी रचना आहे 17, 18, 19, 20 नंबरची उदाहरणं त्यांची रचना आपण बाजूला मेलनं कुरुतमधून करता येऊ शकणार आहेत. पुढची रचना. चित्रस्थ शब्दानाम आधारेण वाक्यानि रचेत. आता चित्रांच्या या माध्यमातून दिलेले जे शब्द आहेत या चित्रातील शब्दाच्या आधाराने वाक्यरचना करायची आहे. यथा पाठशालायाः पुरतः ध्वजस्तंभः अस्ति, म्हणजे पाठशाळेच्या समोर ध्वजस्तंभ आहे. यानुसार इतर रचना आपल्याला करता येऊ शकतात. त्याची माहिती पुढील प्रमाणे दिलेली आहे. एषा पाठशाला, पाठशालायाः पृष्ठतः पर्वतः, पाठशालायाः पुरतः ध्वजदंडः. यानुसार पुढील रचना आपल्याला करता येऊ शकतात. धन्यवाद.